नमस्कार। आज वैशाखी पौर्णिमा जगभर बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। सिद्धार्थ गौतम बुद्धाची जगभर आज विचाराचं आणि एक त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज या पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे। आपल्याला जगामध्ये कुठल्या गोष्टीचं महत्त्व आणि जगाला उपयुक्तता काय असते याचा जर विचार केला तर जगातल्या विद्वान पंडितांनी मान्य केलेली एक गोष्ट म्हणजे जगावर फक्त विचाराचं राज्य आहे। मानवी जीवनामध्ये परिवर्तन हे चांगल्या विचारानं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून होत असतं। म्हणून की काय, हातामध्ये तलवार न घेता जगभर ज्यांनी प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवलेलं आहे ते म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध। सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की भारत ही भूमी आज जर कुठली म्हणून ओळखली जाते तर ती गौतम बुद्धाची भूमी म्हणून ओळखली जाते। सर्वधर्म परिषदेमध्ये गेलेल्या स्वामी विवेकानंदांनी जगभर जो विचार सांगितला भारतीय संस्कृतीचा तो त्यांनी प्रामुख्याने उपनिषद आणि गौतम बुद्धांचा बौद्ध तत्वज्ञान हे जगभर सांगितलं गेलेलं आहे। भारतामध्ये ज्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला जातो, जे आस्तिक आणि नास्तिक तत्वज्ञान म्हणून ज्या तत्वाचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे त्या वर्गीकरणामध्ये प्रामुख्यानं नास्तिक असून सुद्धा ज्या तत्वज्ञानाला नाकारता आलं नाही म्हणजे नकारात्मक स्वरूपामध्ये नास्तिक रूपामध्ये सुद्धा ज्याच्या विचाराचं आज पुरस्कार केला जातो ते तत्वज्ञान म्हणजे बौद्ध तत्वज्ञान होय। आपण त्या तत्वज्ञानाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अष्टांग मार्ग काय आहेत, आर्य सत्य काय आहेत आणि पंचशील तत्व या तत्वाचं महत्त्व काय आहे। म्हणजे आपल्याला जर जीवन जगत असताना जसं निसर्गानं हात पाय डोळे कान हे सगळं दिलेलं आहे आणि जर समजा श्वास दिला नसेल तर म्हणजे ह्या देहाला श्वासामुळे काहीतरी सजीवपणा आहे, तसं माणसाला चांगल्या विचारामुळे सजीवपणा आहे आणि तो चांगला विचार देण्याचं कार्य कुणा केलं होतं तर सिद्धार्थ गौतम बुद्धांनी। सिद्धार्थ गौतम बुद्ध हे देवाचे अवतार आहेत का? सिद्धार्थ गौतम बुद्ध हे स्वतः प्रेषित आहेत का? नाही। मग त्यांना भगवान का म्हटलं जातं? भगवान म्हणणं म्हणजे त्यांनी जे भगव वापरत होते त्या भगव्या शब्दापासून भगवान हा शब्द आलेला आहे, जो शब्द त्यांच्या सोबतच जातो। परंतु त्यांनी कुठेही असा दावा केला नाही की मी अवतार आहे किंवा मी चमत्कार आहे किंवा मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं एका चुटकीसरशी सोडून देईल किंवा तुम्ही कुठलं तर कर्मकांड करा, मी जे सांगतोय त्या मार्गावरती। त्यांनी एकच विचार सांगितला म्हणजे स्वतःला घडवत असताना स्वतःचे आत्मप्रचिती ज्याला म्हणतो, आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो, ती अवस्था जोपर्यंत त्यांना येत नव्हती तोपर्यंत त्यांनी ज्ञानाचा शोध घेण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे आपण जगात असे माणसं बघतो की जे माणसं वेगवेगळ्या गोष्टीच्या आशेमध्ये, लालसेमध्ये, स्वार्थामध्ये प्रचंड स्वतःला त्रास करून घेत असतात। मग काही जणांना श्रीमंत होण्याची, काही जणांना राजकारणामध्ये यशस्वी होण्याची, काही जणांना प्रसिद्धीची, अशा वेगवेगळ्या ज्या काही अपेक्षा, मोह, माया किंवा जे काही त्यांचे षडरिपू आहेत त्या गोष्टीत ते गुंतून जातात। मग जेव्हा त्यांना कळतं की अरे आपण ज्या भाकरी मिळवण्यासाठी दगदग करत होतो ती भाकरी सुद्धा सुखाने खावं एवढं आपण स्थिर जीवन जगलो नाही। मग विचार करा, ज्याच्याकडे शाक्य कुळातलं मोठं राज्य होतं, पत्नी होती, राहुल सारखा सुकुमार मुलगा होता, सगळं ऐश्वर्य संपन्न असताना सुद्धा ज्यांच्या लक्षात आलं की जीवन जगण्याचं सार्थक कशात आहे आणि हा जो समाज चालतो ही समाज नावाची व्यवस्था, राज्य नावाची व्यवस्था, धर्म नावाची व्यवस्था कशामुळं आणि कुणी तयार केलेली या सगळ्या मानव निर्मित व्यवस्थेचा ध्यास घेऊन त्याचा अभ्यास करण्यासाठी एक युवक बाहेर पडतो। बाहेर पडत असताना प्रचंड मोहाचे क्षण होते। गर्भ श्रीमंती पायाशी होती, राजवैभव होतं, पत्नी होती, मूल होतं, म्हणजे अडकून पडावं किंवा जिथं थांबावं असं जगातलं सगळं त्यांच्याकडे होतं। तरी सुद्धा निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतो किंवा ज्या भावनेतून मोहमायेतून बाहेर पडण्यासाठी जी एक अवस्था लागते मनाची, तो वैराग्य, ती योगी वृत्ती त्यांच्या ठायी आलेली होती। म्हणून की काय, समाजात मिसळत असताना स्वतःला जेव्हा आत्मसाक्षात्कार झाला आणि आत्मसाक्षात्कार झालेले जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले
आणि समाजाला मार्गदर्शन करू लागले, त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी फक्त अध्यात्मातल्या सामाजिक या 2-3 क्षेत्रातले लोक नव्हते, तर राजकीय, गुन्हेगारी, व्यापार या वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक त्यांच्याकडे यायची, त्यांची काही जण परीक्षा घ्यायचे आणि मग त्या परीक्षेतून त्यांच्या एक लक्षात यायचं की या माणसांनी किंवा या ज्या व्यक्तिमत्वाला आपण भेटलो त्या व्यक्तिमत्वाला जीवनाचा अर्थ समजलेला आहे आणि त्यांनी जो सार सांगितलेला आहे तो सार म्हणजे जीवन आहे, म्हणजे ज्याचा व्यासंग कुणाच्याही पाचसंगाला पुरणारा नाही, असं निसंग व्यक्तिमत्व म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धाचा उल्लेख केला जातो. म्हणून त्यांनी माणसाला स्वतःची ओळख करून घेणं महत्वाचं आहे. तुमच्याकडे संपत्ती किती आहे, सत्ता किती आहे, ताकद किती आहे, यापेक्षाही तुम्ही स्वतःला ओळखलंय किती हे महत्वाचं आहे. म्हणजे मानवी जीवनाचा मूलभूत प्रश्न ज्याने आपल्या तत्वज्ञानातून उभा केला. म्हणजे आज बौद्ध तत्वज्ञान जे जगभर अभ्यासलं जातंय त्या तत्वज्ञानामध्ये एकच प्रश्न ते विचारतात की तू स्वतःला आधी ओळखलंस का. म्हणजे ज्याला आपण आतदीप भव असं म्हणतो, म्हणजे आपण अगोदर आपल्याला ओळखलं पाहिजे आणि मग जगामध्ये दुसऱ्याला ओळखून दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे. म्हणजे ते असं सुद्धा म्हणतात की मी सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्याची प्रचित्ती, त्याची अनुभूती आल्यानंतर त्याच्याबद्दलचे बरे वाईट मतं मांडायचे. म्हणजे आज समाजामध्ये डिजिटल प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये डिजिटलचं किंवा सोशल मीडियाचं, ज्या काळात सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळामध्ये एवढं वैज्ञानिक किंवा एवढे माध्यम नव्हते, त्या काळामध्ये त्यांना मन नियंत्रण करण्यासाठी निर्मनुष्य ठिकाणी जाऊन एकांतात ध्यान धारणेत बसावं लागत होतं. आज आपल्याकडं मनाला अनियंत्रित करणाऱ्या, मनाला डिस्टर्ब करणाऱ्या, मनाला विचलित करणाऱ्या कित्येक गोष्टी आहेत. मग अशा वेळेला आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकतो का. तर आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवणं इतकं सोपं नाही. एक वेळ तुम्ही आज AK-47 किंवा मोठ्या बंदुकीनं किंवा रायफल म्हणा, काहीही म्हणा, त्यानं तुम्ही एखाद्यावर नियंत्रण मिळवाल, पण त्याच्या मनावर नाही. मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आधी त्याच्या विचारावर नियंत्रण मिळवावं लागेल. आणि विचार तेच असतात जे विचार तुम्हाला आचरणासाठी महत्वाचे असतात. एक प्रसंग असा होता, ते एके ठिकाणी प्रवास करत गेले असताना त्यांना बाजूला यज्ञ सुरू होता. यज्ञ संपल्यानंतर तिथला प्रसाद घेऊन तो पुरोहित ब्राह्मण आला आणि त्यांनी सांगितलं की मी यज्ञ केलेला आहे, हा प्रसाद आहे, तुम्ही भक्षण करा. प्रसाद भक्षण करायचं ते त्यावेळेला म्हणाले की मी यज्ञ वगैरे नाही करत, पण माझं आचरण चांगलं आहे, मी बाहेरच्या कुठल्या कर्मकांडापेक्षा मनातल्या विचाराला मी ओळखणारा आहे. त्यावेळेला त्या ब्राह्मण भिक्षूच्या लक्षात आलं की आपण जोपर्यंत अंतःकरणातून चांगले असणार नाही तोपर्यंत बाहेरच्या कर्मकांडांना काहीच होणार नाही. म्हणजे 2500 वर्षे झाली ज्यांचं तत्वज्ञान जगामध्ये आज सुद्धा आदरणीय, पूजनीय आणि मार्गदर्शक मानलं जातं, त्या तत्वज्ञानाला संपवण्याचा, चोरण्याचा किंवा त्या तत्वज्ञानाच्या प्रती एक वेगळा विरोध निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का? नक्कीच झाला. परंतु ह्या सगळ्याला पुरून उरणारं जे तत्वज्ञान होतं ते तत्वज्ञान म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं. म्हणून की काय, सम्राट अशोकासारख्यांना सुद्धा त्यांच्या संघामध्ये जाऊन स्वतःचा शांतीचा मार्ग स्वीकारावा लागला आणि हिंसेचा मार्ग त्यागावा लागला. म्हणजे जीवनामध्ये हिंसा उद्विग्न करत असते, शांतता स्थिर बनवत असते. शेवटी माणूस हा जगतो, माणूस हा वावरत असतो, पण त्या माणसाला जन्म आणि मृत्यू हे मात्र निश्चित असतं. जन्म कुठं घ्यावा हे जसं आपल्या हातात नाही, तसं मृत्यू कधी येणार हे सुद्धा आपल्या हातात नाही. मग जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य ते आयुष्य आपण जर कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी घालण्यापेक्षा स्वतःची ओळख करून घेणं आणि जग समजून घेणं यासाठी घातली तर नक्कीच आपल्याला जग आणि आपण या 2 गोष्टी समजू शकतील. शेवटी जगातले महापुरुष, समाज सुधारक, विद्वान, तत्वज्ञ, कायदे पंडित आले गेले, तसे आपण सुद्धा येणार आणि जाणार आहोत. परंतु त्या येण्या आणि जाण्यामध्ये जे उरणं असतं ते आयुष्य असतं, ते आयुष्य समजून घ्यावं तेच फक्त सांगत असतात. म्हणून त्यांनी एक विचार सांगितला होता, तो म्हणजे की तुम्ही बुद्धम शरणम गच्छामी. म्हणजे ते असं म्हणतात की तू स्वतःला शरण जा. जो माणूस स्वतःला शरण जातो, जो माणूस स्वतःला ओळखतो, त्या माणसाला जगाप्रती द्वेष, तिरस्कार करायला मात्र त्याच्या मनामध्ये तसे वाईट हेतू राहत नाही. म्हणजे तुमचं मन जर चांगलं बनलं असेल तर जगाकडे तुम्हाला चांगल्या दृष्टीने बघता येतं. तुमचं मन जर वाईट विचारानं असेल तर जगामध्ये तुम्हाला वाईटच विचार दिसू शकतात. शेवटी तुमच्या मनामध्ये विचार कोणते आहेत या विचारावरती
गौतम बुद्धांनी काम केलं, म्हणून की काय, सिद्धार्थ गौतम बुद्धाचे आधुनिक काळातले 20व्या आणि 21व्या शतकामध्ये ज्यांनी त्यांच्यावर प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आणि मी तर असं म्हणतो की गौतम बुद्धाचे मधल्या काळामधले विचार जे प्रचलित नव्हते ते सुद्धा प्रकाशात आणण्याचं काम ज्या महामानवानं केलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे एक मोठे भाष्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांचं बुद्ध आणि धम्म हा जो त्यांचा जो ग्रंथ, त्यांचे जे विचार होते त्या विचारानं त्यांनी एक शांततेनं क्रांती करून दाखवली. सर्वोत्तम भूमिपुत्र या ग्रंथाच्या माध्यमातून आह साळुंखेने सुद्धा तोच चांगला विचार कसा असतो आणि जगभर जो विचार स्वीकारला जातो तो विचार भारताच्या मातीमधला आहे आणि भारतीय संस्कृतीतला तो विचार आहे. त्या विचाराचा आदर्श आपल्याला घेता आला पाहिजे. नव्हे, तो विचार जगाला जेव्हा आपण सांगतो तेव्हा तोच विचार आपण आचरणामध्ये आणलेला आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. शेवटी आर्य सत्य म्हणजे काय, जगामध्ये दुःख आहे हे तेवढं सत्य आहे, म्हणजे दुःख टाळता येत नाही. बरेच जणांना दुःखापासून दूर जायचं असतं, बऱ्याच जणांना दुःख नको असतात, फक्त आनंद हवा असतो. पण तसं नाही. जगाची रचना जी बनलेली, मानवी जीव जो तयार झालेला आहे त्या जीवाला आणि जगातल्या रचनेमध्ये दुःख हे अनिवार्य आहे. दुःख हे अनिवार्य आहे. या अनिवार्य दुःखापासून पडून जमणार नाही. त्या दुःखावर तुम्हाला मात कशी करायची हे मात्र समजून घ्यावं लागेल. शेवटी आपल्या ज्या इच्छा आहेत, आपले जे मोह आहेत, आपल्या जी लालसा आहेत, त्या स्वार्थातून माणूस दुःखामध्ये जात असतो. म्हणजे शेवटी माणसाला समाधानी राहता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडले वारकरी संप्रदायातले संत सुद्धा तेच सांगतात की तुम्हाला समाधानी राहता आलं पाहिजे. समाधानी राहणे म्हणजे काय, समाधान राहणं म्हणजे तुम्हाला तुमची स्वतःची काय मर्यादा आहे किंवा स्वतःला किती पाहिजे. म्हणजे आपण जर पोट भरलं आणि दुरुडीमध्ये जर किती असलं तर ते खातो का, नाही. म्हणजे जेवढं पोटाला लागतंय तेवढं खातो, दुरुडीत जेवढं आहे तेवढं खात नाही. म्हणजे ही ईदभर पोटाची टिचभर खळगी जर आपल्याला सांगू शकते तर आपला एवढा मेंदू तो आपल्याला का सांगू शकत नाही. आज तुम्ही आम्ही 21व्या शतकामध्ये वावरतो. जगभर डिजिटलच्या माध्यमातून, अणुबॉम्बच्या माध्यमातून जग एका युद्धाच्या उंबरवट्यावर येऊन उभारलेलं. या जगाने पहिलं आणि दुसरं 2 महायुद्ध पाहिलेत. त्या महायुद्धातला रक्त बघितलेला आहे आणि एवढा मोठा सहार होऊन सुद्धा माणूस जर शांतीकडे जायचा असेल तर त्यांना बौद्ध विचाराशिवाय आणि बौद्ध तत्वज्ञानाशिवाय तरुणोपाय दुसरा नाही. शेवटी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनापासून सार्वजनिक जीवनापर्यंत जेव्हा तुम्ही वावरत असता तेव्हा तुम्हाला तुमच्याही बाहेर अनेक माणसं आहेत, समाज आहेत, त्यांचं सुद्धा दखल घ्यावी लागते. शेवटी माणसानं ओळखावं, एवढं माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याचं साधं सरळ तत्वज्ञान सोप्या शब्दामध्ये सांगण्याचं काम जर कुणं केलं इथं तर ते सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केलं होतं. म्हणून त्यांना आज जगभर शाक्यमुनी म्हणून, भगवान म्हणून, तथागत म्हणून किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून अनेक वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. परंतु त्यांची जेव्हा मूर्ती पाहतो तेव्हा ती मूर्ती ध्यानस्थ समाधिस्थ अवस्थेमध्ये आहे. चेहऱ्यावर एक शांत भाव आहे आणि तो भाव असं सांगतो, म्हणजेच आता दीपभव असा भाव सांगतो. म्हणजे आपण आपल्याला प्रकाशित केलं पाहिजे, आपण आपला प्रकाश झालो पाहिजे. शेवटी काय असतं की जगामध्ये काय आहे यापेक्षा आपल्या अंतःकरणात आपलं चैतन्य आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणजे जगभर जे काही चाललेलं आहे तो जगभर द्वेष, युद्ध, भांडण, भ्रष्टाचार, अनाचार, अन्याय, अत्याचार, बलात्कार या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत या सगळ्या गोष्टीवर एकच आहे, ते म्हणजे तुमच्या मनातले दुर्गुण बाजूला गेले पाहिजेत. बघा, आपल्याकडे कायद्याचे कलम अनेक झाले, कायद्याची पुस्तकही अनेक झाली, शिक्षा सुद्धा अनेकांना होत असतात. परंतु तरी सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं का? बिलकुल बदललं नाही. म्हणजे वाढणारी गुन्हेगारी थांबवता आली नाही. परंतु बुद्धांनी त्यांच्या विचारांनी कित्येक गुन्हेगारांना, डाकूंना सुद्धा विचारानं परिवर्तन करून शांतीच्या मार्गाकडे आणलं होतं. म्हणून की काय, त्यांनी त्यांचा विचार मांडणारा एक संघ तयार केला होता आणि त्या संघाचा विचार जगभर गेला होता. आज जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत जे राष्ट्र की या तत्वज्ञानाला मानतात, या तत्वज्ञानाचा अभ्यास करतात, या तत्वज्ञानाच्यावर आपलं जीवन मार्ग निश्चित करत असतात. भारत सुद्धा त्या बाबतीमध्ये जगभर ओळखला जातो. आज त्यांच्या विचाराची जगाला, देशाला आणि प्रत्येक मनुष्याला गरज आहे. ज्यांना कुणाला दुःखापासून, ज्यांना कुणाला ताणतणावापासून आणि ज्यांना कुणाला स्वतःच्या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायचा त्यांना मात्र बुद्ध विचार समजून घ्यावे लागतील. शेवटी या
सगळ्या याच्यावरती एकच आहे, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारी संकट, या संकटाला जशी बाहेरची परिस्थिती कारणीभूत असते तसंच आपण सुद्धा थोड्या बहुत प्रमाणामध्ये कारणीभूत असतो. शेवटी काय आहे, हे जीवन सुंदर आहे, परंतु या सुंदर जीवनात तुमचे विचार सुंदर असणं गरजेचं आहे आणि सुंदर विचारासोबत आचरण सुंदर असलं पाहिजे. म्हणूनच की काय, त्यांनी प्रज्ञा, शील, करुणा हा विचार मांडला आणि तो विचार शिरोधार्य मानून बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याची मागणी केली. आज लोकशाही राष्ट्रामध्ये राहत असताना 2500 वर्षापूर्वी मांडलेले विचार आज सुद्धा तेवढेच संयुक्तिक वाटतात. म्हणून की काय, राज्यघटना लिहित असताना आणि त्याच्यापूर्वी काठमांडूच्या सर्वधर्म परिषदेमध्ये बाबासाहेब जेव्हा उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी जगाला एक सांगितलं होतं की जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता हा जो विचार आहे, हा विचार हजारो वर्षापूर्वी बुद्धांनी दिलेला होता. म्हणून त्यांनी कार्ल मार्क्सला सुद्धा बुद्ध विचार हा पर्याय दिला होता. त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे मार्क्स की बुद्ध. मग आपण वाचतो का, आपण अभ्यास करतो का? कारण त्यांनी फक्त सामाजिक क्षेत्रात काम केलं नाही, त्यांनी एक आज मोठे तत्वज्ञानी म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्यांनी त्यांचे जे विचार मांडलेत ते आज शिक्षणामध्ये आज कित्येक विद्यार्थी त्यांच्या याच्यावर तत्वज्ञानावर PhD करत आहेत. UPSC MPSC ला त्यांचं तत्वज्ञान अभ्यासलं जात आहे. मग आपण भारत म्हणून, भारताची संस्कृती म्हणून, त्या बुद्ध विचाराचे पायिक म्हणून, म्हणजे आपल्याकडे जे काही वेगवेगळे तत्वज्ञान सांगितले गेलेले आहेत त्या तत्वज्ञानाचं वर्गीकरण आस्तिक आणि नास्तिक या दोन वर्गीकरण या दोन गटामध्ये केलं गेलेलं आहे. म्हणून नास्तिक तत्वज्ञान म्हणून चार्वाकांना, जैनांना आणि बुद्धांना या 3 तत्वज्ञानाचा उल्लेख केला जातो. परंतु वेदांत म्हणून ज्या उपनिषदाचा उल्लेख केला जातो त्या उपनिषदामध्ये सुद्धा हेच सांगितलं गेलेलं आहे की तुम्हाला तुमची ओळख आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ, तुम्हाला तुमचं आचरण, तुम्हाला तुमचं चारित्र्य, म्हणजे 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जो विचार सांगितला होता तो विचार आज तुमच्या आमच्या जीवनाचा आचार आहे. आचरण त्याच्यावरती झालं पाहिजे. म्हणूनच तथागतांचा जो मार्ग होता तो मार्ग जगाला, जीवनाला आणि मानवाला तारणारा मार्ग आहे. त्या मार्गाला समजून घेणं, त्या मार्गाचा अभ्यास होणं आणि आजची तरुण पिढी त्या मार्गाकडे जाणं गरजेचं आहे. कारण ते म्हणाले होते, त्रिपिटक मध्ये सांगितलंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय अनुभव आलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. शेवटी तुमची प्रचित्ती आणि अनुभूती या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुणीतरी लिहिलंय, कुणीतरी सांगितलं, यापेक्षा तुम्हाला काय वाटलंय त्याच्यावर तुम्ही तुमचे विचार बनवा. म्हणजे त्यांनी पूर्वाग्रह दूषित या गोष्टीला दूर करत जातात. म्हणजे बऱ्याच वेळेला पूर्वाग्रह दूषित मानसिकतेनं माणूस एखाद्याबद्दलची मतं बनवण्याची घाई करत असतो, परंतु ते मत बनवत असताना आपल्याला त्या माणसाची काय परिचिती आली हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण बनवलेल्या मताचं काय महत्व आहे हे सुद्धा समजत नाही. शेवटी त्या गोष्टीचं महत्व ओळखता आलं पाहिजे. म्हणून की काय, मानवी जीवन हे दुर्लभ आहे. फक्त श्रीमंतापुरता किंवा पंचतारांकित राहणारा त्यांचा विचार नव्हता, कर्मकांडामध्ये अडकणारा विचार नव्हता, विषमतेचं समर्थन करणारा विचार नव्हता, तर त्यांचा विचार हा समतेची वागणूक देणारा, सर्वसामान्याच्या जीवनाचं सुद्धा नंदनवन किंवा त्यांच्या जीवनाचं सोनं होऊ शकतं हा सांगणारा विचार होता. शेवटी त्यांच्या अष्टांग मार्गातून आपलं दुःख निरोधन होईल का? त्यांनी सांगितलेले जे 4 आर्य सत्य आहेत, म्हणजे मुळात आता हा शब्द समजून घ्यावा लागेल. आर्य सत्य म्हणजे आर्य म्हणजे ते आर्य लोक नाही, आर्य म्हणजे महान सत्य, खरं सत्य जे आहे ते, त्या सत्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी जीवनातलं सत्य एवढंच आहे की आपण आपल्याला ओळखलं पाहिजे आणि आपलं आचरण, आपला विचार, आपली बुद्धी चांगली ठेवली पाहिजे. कारण शेवटी तोच विचार जगभर स्वीकारला जातो ज्या विचारामध्ये अंमलबजावणीत किंवा आचरणाच्या पातळीवर जगाला, समाजाला हिताचा आहे. म्हणूनच की काय, यांचा विचार बहुजन हिताय, बहुजन सुखाय आहे. म्हणून आज त्यांच्या विचाराचा परत एकदा जागर करूया आणि आपण त्यांनी जो सांगितलेला मार्ग होता तो सत्यानं चालणं, दुसऱ्याला त्रास न देणं, खोटं न बोलणं आणि आपल्या जीवनामध्ये आपण वर्तन करत असताना ते वर्तन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, पारदर्शक राहील या गोष्टीबद्दलची आपण आपली जबाबदारी घेतली पाहिजे. शेवटी जीवन म्हणजे काय आहे? जीवन म्हणजे तुमच्या खात्यावर लाखो करोडो रुपये जमा होणं म्हणजे जीवन नाही. जीवन म्हणजे तुमची प्रसिद्धी, वाहवा होणं म्हणजे जीवन नाही. जीवन म्हणजे तुम्ही जगलेले जे क्षण आहेत त्या क्षणाबद्दल तुम्हाला भरभरून
बोलता किंवा त्या क्षणाला तुम्हाला भरभरून काहीतरी मला जगता आलं, ह्याचं जे समाधान आहे ते समाधान म्हणजे जीवन आहे. शेवटी आज लोक पैसा कमवण्याच्या धावपळीच्या दगदगीच्या ह्याच्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांना एकदा कळतं की आपल्या कुटुंबाकडे आपलं लक्ष नसल्यामुळं कुटुंबाची काय वाताहत झालेली आहे, आपल्या आरोग्याची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे एक वेळ आपण आपली झोप मोडून पैसे कमवण्यासाठी अहोरात्र बेजार झालो. आज आपल्याकडे पैसे आहेत पण झोप नाही, म्हणून झोपीच्या गोळ्या खाद्या लागत असेल तर तुम्ही एकदा ध्यानधारणा करून बघा, विपसना करून बघा. म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी तथागतांनी सांगितलेला जो मार्ग होता तो ध्यानाचा, तो साधनेचा मार्ग आपल्याला अवलंबता आला पाहिजे. शेवटी मन स्थिर होणं महत्वाचं आहे. मनातूनच सगळे विचार येतात, मनातूनच आजार येतात. म्हणजे आपल्याला आपल्यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर पहिलं आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण पाहिजे आणि ते नियंत्रण मिळवायचं असेल तर आपण या मार्गानं, या विचारानं गेलं पाहिजे. शेवटी एकच सांगेन मी तथागतांच्या शब्दामध्ये की आत दीप भव. धन्यवाद.